जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण, शेतकऱ्यांचे डीबीटीच्या माध्यमातून अनुदानासाठी किती अर्ज मंजूर झालेले आहेत, किती अर्जाला पूर्वसंमत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, किती निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या निधीचे, या शेतकऱ्यांच्या मंजूर अर्जाचे किती पैसे वितरित होणं बाकी आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगाची महत्त्वाची अशी माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर स्कीम अंतर्गत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जात आहेत। याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या दिल्या जात आहेत। अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याच्यासाठी राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून निधी मंजूर केला जातो, त्याच्यानंतर अनुदानाचं वितरण केलं जातं। परंतु एकंदरीत किती शेतकऱ्यांना अशा प्रकारे पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत, किती अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे, किती निधी मंजूर आहे, किती निधी वितरण करणं बाकी आहे, हे सर्व सुद्धा शेतकऱ्यांना माहित असणं गरजेचं आहे। वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून निधी वितरणाचे जीआर येतात, मग बरेच शेतकरी म्हणतात निधी वितरण जीआर आला पण आमच्या खात्यात पैसे झाले नाही। मग नेमका निधी वितरणाचा जीआर किती कोटी झालाय, किती कोटी देणं बाकी आहे आणि आपल्याला येण्यासाठी किती आणखी शेतकरी या ठिकाणी बाकी आहेत, हे सुद्धा ऑनलाईन पद्धती आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठी महाडीबीटीच्या अनुदानाच्या वितरणाच्या, डीबीटीच्या वितरणाचा एक डॅशबोर्ड तयार करण्यात आलेला आहे। या डॅशबोर्डची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या डॅशबोर्डवरती आल्यानंतर आपण पाहू शकता 3 प्रकारामध्ये आपल्याला पाहता येणार आहे। एक तर आपल्याला लाईन ग्राफ आहे, एक तर पूर्ण डिटेल न्यूमरिकल डाटा आहे, म्हणजे अर्जाची संख्या 1 2 3 अशा स्वरूपामध्ये, आणि एक आपण ग्राफमध्ये, बार ग्राफमध्ये पाहू शकता। आता याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण पाहू शकता की फायनान्शियल इयर कधीपासून कधीपर्यंत, याच्यामध्ये 2020-21 पासून पूर्ण वर्ष, आता आपण फक्त 2025-26 पाहणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला 2025-26 सिलेक्ट केलेलं आहे। याच्यानंतर कोणती स्कीम आहे, याच्यामध्ये सर्व स्कीम सिलेक्ट झालेल्या आहेत। तर आता आपल्याला पर्टिक्युलर कुठल्या तरी एका स्कीमचं पाहायचं असेल, बिरसा मुंडा कृषी क्रांती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल, किंवा सर्वच योजना असतील तर ते आपल्याला सर्व सिलेक्ट करायचे। पर्टिक्युलर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेल किंवा कृषी यांत्रिकीकरण असेल, त्या बाबी आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। आता आपण राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण सिलेक्ट केल्यानंतर पुढे त्याच्या अंतर्गत कंपोनंट दिलेले की कशासाठी, तर सर्व बाबी याच्या अंतर्गत बरेच जण म्हणतात की मी बैलचलित अवजारासाठी अर्ज केलाय, मी मनुष्यचलितसाठी केलाय, किंवा मी ट्रॅक्टर चलितसाठी केलाय, किंवा मी ट्रॅक्टरसाठी केलेला आहे। तर आपण याच्यामध्ये ऑल बाबीसाठी केलंय समजा, तर याच्या अंतर्गत आपण पाहू शकता 2025-26 मध्ये पूर्वसंमत्या ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या 2387 कोटीच्या आहेत यांत्रिकीकरणामध्ये, ज्याच्यापैकी आतापर्यंत ऍप्लिकेशन जे अप्रूव्ड झालेले आहेत पेमेंटसाठी ते 131 कोटीचे आहेत, आणि वितरण किती झालंय, फक्त 59,45,00,000 रुपयाचं। म्हणजे आपण पाहू शकता जवळजवळ 2000 कोटी रुपयाच्या आसपासचा निधी हा आणखीन शेतकऱ्यांना वितरित करणं बाकी आहे, त्याच्यासाठीच्या पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत। ही एक बाब आपण आता यांत्रिकीकरण पाहिली। जर समजा अशाच प्रकारे आपल्याला जर समजा फळबाग लागवड योजना पाहिजे असेल किंवा दुसरी कुठली योजना पाहिजे असेल तर त्या पर्टिक्युलर योजनेचं सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकता। आता भाऊसाहेब फुंडकर लागवड योजनेचा आपण पाहू शकता 182 कोटी रुपयाच्या पूर्वसंमत्या आतापर्यंत दिल्या। याच्यापैकी फक्त 1.1 कोटी हे ऍप्लिकेशन अप्रूव्ड झालेले आहेत निधी वितरणासाठी, आणि अद्यापपर्यंत 1 रुपये वितरित करण्यात आलेले आहे। असे 2025-26, 2024-25, 2023-24 वगैरे आपण या ठिकाणी पाहू शकता। आता याच्यानंतर दुसरा जो आहे तो न्यूमरिकल डाटा आहे। न्यूमरिकल डाटामध्ये कसं आहे की नंबरमध्ये किती ऍप्लिकेशन आले, कोणत्या योजनेसाठी, आपण पाहू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये 57,858 अर्जांना पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यासाठी जी रक्कम आपण पाहू शकता, त्याच्यामध्ये निधी किती वितरित करण्यात आला हे आपण पाहू शकता। ते वर्ष जे आहे ते आतापर्यंत सर्व येत आहे याच्यामध्ये। आता आपण फक्त पर्टिक्युलर चालू वर्षाचंच या ठिकाणी पाहूयात की 2025-26 मध्ये प्रत्येक योजनेनिहाय काय या ठिकाणी माहिती दाखवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता 44,12,000 ऍप्लिकेशन आहेत, त्यातल्या 6.6 लाख म्हणजे 6.16 लाख म्हणजे 6,16,000 ऍप्लिकेशनला पूर्वसंमती देण्यात आली आहे। त्याच्यानंतर जवळजवळ 78,000 अर्ज हे म्हणजे निधी वितरणाला मंजूर करण्यात आलेले आहेत, आणि त्यातल्या 19,000 अर्जांना या निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये आपण योजना निहाय पाहू शकतो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत किती येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल, MIDS ज्याच्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन असेल, याच्यानंतर आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन, या सर्व बाबीच्या वेगवेगळ्या प्रवर्गानुसार
हे अर्ज आपण या ठिकाणी पाहू शकता. यात आपण 2025-26 पाहत आहोत आणि हेच आपल्याला बार ग्राफ मध्ये सुद्धा तिसऱ्या प्रकारामध्ये दाखवलं जाते की नेमकं अनुदान किती वितरण करण्यात आलेले, कशा प्रकारे करण्यात आले. तर प्रत्येक योजनेसाठीची स्थिती काय, योजनेमध्ये अर्ज किती मंजूर झालेले आहेत, निधीचं वितरण कसं होतंय, हे सर्व आपण या डॅशबोर्डवरती पाहू शकता. आणि याच्याच बद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण बऱ्याच वेळा JR आल्यानंतर निधी तर येतो, परंतु त्याच्या आधी निधीची आवश्यकता किती आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. 2300 कोटी रुपये हे पूर्वसंमत्या देण्यात आले आणि 200 कोटी रुपयाचं जर अनुदानाचं वितरण करायला सरकारने मंजुरी केली तर बाकीचे 1800 कोटी तर बाकीच राहणार आहे. ही सर्व परिस्थिती फक्त आपल्याला डॅशबोर्डच्या माध्यमातून कळू शकते आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.